UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। नागपूरच्या रेशीम बागेतील संघाच्या बौद्धिकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदे दाखल। अजित पवार संघाच्या बौद्धिकाला जाणार नाही, सूत्रांची माहिती। नागपुरात महाविकास आघाडीचं तर पुण्यामध्ये शरद पवार गटाचं आज आंदोलन। बीड, परभणी आणि शहांच्या आंबेडकरांसंदर्भातल्या वक्तव्याचा निषेध करणार। आंबेडकरांवरील माझ्या वक्तव्याचा विपर्यास, अमित शहांचं स्पष्टीकरण। तर काँग्रेसनेच अनेकदा बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान केला, शहांचा पलटवार। विरोधी पक्षाचे नेते आज परभणी दौऱ्यावर जाण्याची शक्यता। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाची भेट घेण्याचा अंदाज। परभणीत आंबेडकरी अनुयायांचं आजपासून शाहीन बागमध्ये प्रमाणेच धरणं आंदोलन। न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा। दोषी पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। नौदलाच्या स्पीड बोटीनं दिलेल्या धडकेत एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट बुडून दुर्घटना। अपघातामध्ये 3 नौदल कर्मचाऱ्यांसह एकूण 13 जणांचा मृत्यू। बोटीतील नवीन इंजिनाच्या चाचणीवेळी नियंत्रण सुटल्यामुळे अपघात। भारतीय नौदलाकडून स्पष्टीकरण। तर अपघातास कारणीभूत ठरलेल्या नौदल अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल। अपघातग्रस्त बोटीतून 101 जणांना रेस्क्यू करण्यात यश। पुन्हा शोधमोहीम सुरू। मृतांच्या नातेवाईकांना 7 लाखांची मदत। आजपासून बोटीने प्रवास करणाऱ्यांना लाईफ जॅकेट देण्यास सुरुवात। निवडणुका संपलेल्या नाहीत, मी राज्यभर जाणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच भुजबळांचा महायुतीला इशारा। संतोष देशमुखांच्या मुलांची शपथ आहे, त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून बाहेर काढा। धनंजय मुंडेंचं नाव न घेता आव्हाड यांची फडणवीसांकडे मागणी। 3 पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा। परभणी लाठीचार्ज प्रकरणामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाचे निर्देश। याला भेट त्याला भेट, दुसऱ्या दिवशी घरी थेट। देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवरून शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला। तर आम्हाला संपवण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये आमूलाग्र बदल, शिंदेंची टीका। राष्ट्रवादीच्या वाट्याला जुनीच खाती जाण्याची शक्यता। अर्थ खातं, महिला आणि बालकल्याणसह कृषी खातं राष्ट्रवादीला मिळणार, सूत्रांची माहिती। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 21 डिसेंबरपर्यंत चालणार। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय। सारथी संस्थेतर्फे मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीसाठीची यादी समोर। 5 महिन्यांच्या विलंबानंतर राज्य सरकारकडून 44 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर। एक देश एक निवडणूक विधेयकासाठी केंद्र सरकारकडून संयुक्त संसदीय समितीची स्थापना। प्रियंका गांधी, सुप्रिया सुळे आणि श्रीकांत शिंदेंसह 31 सदस्यांचा सहभाग। कर्नाटकच्या कृष्णा काठ योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका। कृष्णा काठ योजनेअंतर्गत अलमट्टी धरणाची उंची 5 फुटानं वाढवण्यास गती। जळगावच्या पाचोरा घरातील कृषी सेवा केंद्राला आग। अग्निशमक दलाकडून आगीवर नियंत्रण, मात्र संपूर्ण दुकान जळून खाक। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। कोकणामध्ये गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा तडाखा वाढला। रत्नागिरीतल्या ग्रामीण भागामध्ये शेकोटी पेटल्या। कोकणामध्ये पारा 15 अंशांच्याही खाली। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।